For latest news, programs and updates, subscribe to PR News channel and press the bell icon for notification. सत्य आणि तथ्य उशिरा का होईना उघडकीस येतच. खोटं आणि बनावट फार काळ टिकत सुद्धा नसतं. पाहुयात व्हायरल पोस्ट लोखंड मिश्रित सोन्यासंदर्भात आपटे चॅप्टर नंबर 1. लोखंड मिश्रित सोन साखळी या व्हायरल पोस्ट संदर्भात आपटे चॅप्टर नंबर 1 अर्थात धडा क्रमांक 1 नंतर क्रमशः हा चॅप्टर चालू राहील. सुमारे 1.5 लाख रुपये किमतीच्या सोन साखळीस लोहचुंबक चिकटतं हा अफलातून प्रकार कल्पनेच्या पलीकडचा वाटतो. परंतु किरण जाधव यांना सोन साखळी ही लोहचुंबकाला चिकटू शकते हे याची देही याची डोळा अनुभूती आली. ही सोन साखळी इतर कोणत्या भलत्या सलत्या सराफ दुकानातून घेतलेली नाही, तर 1909 पासून सुवर्ण सेवेस असलेल्या मेसर्स गणेश रामचंद्र आपटे यांच्या सराफ पेढीकडून. या सोन साखळीवर जगप्रसिद्ध अशा हॉलमार्कचा शिक्का आणि विश्वासार्हतेच्या प्रतीकाची खात्री असणाऱ्या सोलापूरच्या गणेश रामचंद्र आपटे यांचा शिक्का सुद्धा आहे. पैशांची अडचण आल्यामुळं गहाण ठेवत असताना सोन साखळी बनावट असल्याची माहिती मिळाली. लोहचुंबकाला हे सोनं चिकटल्याचं निदर्शनास आलं अशी माहिती किरण जाधव यांनी दिली. मी किरण माणिक जाधव, राहणार लिंबेवाडी. मी दिनांक 17/1/2017 आपटेकडून 5 तोळे 80 मिली सोन्याची लाकडी घेतलं होतं. गणेश रामचंद्र आपटे यांच्याकडून आम्ही सोनं घेतलं होतं. काही दिवसांनी मला पैशाची गरज भासली होती. त्या निमित्ताने मी बजाज फायनान्सकडे गेलो. बजाज फायनान्सकडे गेल्यानंतर मला आढळून आलं की ह्यात लोखंड मिश्रित आहे म्हणून. मी ते बजाज फायनान्सकडे ठेवायला गेलो तो पैशाच्या कारणामुळे मला पैसे लागत होते म्हणून. मग त्या लोकांनी ते चेक करून त्यात लोखंड मिक्स म्हणून सांगितल्यानं मला 420चा गुन्हा दाखल करेल म्हणून त्यांनी मला सांगितले. त्यावेळेस मला आढळून आलं की यात लोखंड मिश्रित आहे म्हणून. हे सोन्याची चैन आणि ह्याच्यामध्ये लोखंड मिक्स आहे. हे लोहचुंबक ह्याला चिटकतं आहे. लोहचुंबक चिटकतं म्हटलं तर हे ह्यात लोखंडच मिक्स आहे हे गृहीत धरलं जातं. आणि एका ठिकाणी न चिटकता हे सर्व चैनला चिटकतं आहे. हे बघा, जिथं जिथं जाईल तिथं हे सोन्याचं लोहचुंबक याला चिटकतं म्हणजे याचा अर्थ काय, ह्याच्यात लोखंड मिश्रित झालेलं आहे. दरम्यान सोलापूर सराफ व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश देवरमनी आणि शिवसेना प्रणित सुवर्णकार संघाचे अध्यक्ष महेश तथा भैया धाराशिवकर यांनी निकेल या धातूमुळे लोहचुंबक ठराविक ठिकाणी चिकटू शकतं अशी माहिती दिली. मानांकन प्राप्त हॉलमार्कचा शिक्का शिवाय आपटे हे विश्वसनीय नाव, त्यामुळं शंका कोणी घेण्याचं कारण नाही. गैरसमज टाळावा असंही त्यांनी सांगितलं. त्याच्यामध्ये बेसिकली कसं, ती जी चेन आहे ती पोकळ चेन आहे आणि ती चेन करण्याचे प्रकार 2-3 प्रकारांनी ती चेन तयार होत असते. एक हँडमेड चेन होते, एक कॉपर कोर सिस्टीमने होते आणि एक आयर्न कोन सिस्टीमने होते. आणि अशी जी मशिनरी आहे ही भारतात आमच्या माहितीप्रमाणे 3-4 आहे, ज्याला इंडो इटालियन पद्धतीने ते होतं आणि ती प्रोसेस थोडीशी वेगळी आहे.
त्याच्यामध्ये जे पोकळ पाईप जे तयार झालेले असतात त्याच्यामध्ये आयनचा तो जो जे शेप करण्यासाठी आयन कोर वापरलेला असतो आणि तो नंतर प्रोसेसच्या माध्यमातून ते सगळे क्लीन केलं जातं. ते करत असताना जर काही अंश त्यामध्ये जर राहिला त्या मॅग्नेट त्याला अट्रॅक्ट होऊ शकतो किंवा ती चेन जर पॉलिश करताना जे आता नवीन पद्धत जी आहे आता हाताने पॉलिश न करता जे ड्रम पॉलिश केलं जातं त्याचे बॉल्स किंवा छरे जर त्याच्यामध्ये अडकले असतील ते सुद्धा ते मॅग्नेटला अट्रॅक्ट करतात. ह्या दोन्हीपैकी काहीतरी त्या पद्धतीमध्ये तो एकतर मॅन्युफॅक्चरिंग फॉल्ट असेल किंवा पॉलिशमध्ये ते झालेली गोष्ट असणार आहे. पण त्याच्या मागचं इंटेन्शन असं नाही आहे की ज्याप्रमाणे ती लोखंडाची कडी आहे किंवा लोखंडाची चेन आहे असं नाही आहे. लोखंडाची आहे हे जर कसं म्हणजे की मान्य होऊ शकत नाही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट लोखंड आणि सोनं दोन्ही एकत्र कधीच येऊ शकत नाही कारण ते सोनं पूर्ण लोखंडाचं थोडा जरी अंश आला तर ते बिघडून जातं. मी सांगितल्याप्रमाणे ते प्रोसेसमध्ये जर त्या पाईपमध्ये जर काय राहिलं असेल काय गुंजभर जरी राहिलं तरी ते मॅग्नेटला अट्रॅक्ट होणारच. त्याला काय म्हणजे ते नैसर्गिक गुणधर्म आहे त्याचा. तर अशा पद्धतीने झालेलं आहे. आणि असं चेन जर प्रॉब्लेम असेल तर सराफ असं नाहीच म्हणणार की तुम्ही चेन परत देत नाही आणि तुम्हाला काय करायचं आहे करा असं वगैरे आमच्या आत्तापर्यंत कानावर नाही आलेले कुठे. बनवताना काही जर राहिले असेल त्रुटी किंवा स्वच्छतेच्या बाबतीत असेल किंवा ह्याच्या तर ते मॅग्नेटला अट्रॅक्ट करू शकते. या पलीकडं आतापर्यंत आमच्या बघण्यात लोखंडाचा दागिना तयार झाला आणि सोनं म्हणून विकला असं कधीच घडलं नाही. आणि तसं असतं तर लोखंडाला निश्चितच सोन्याचा भाव आला असता असं मला वाटतं. आणि तो दागिना हॉलमार्कचा आहे. हॉलमार्क हा कठोर म्हणजे त्या निकष आहेत त्यांचे त्या निकषावर तो पास होतो. आणि अध्यक्षांनी म्हणल्याप्रमाणे की त्या कस्टमरला कसल्याही प्रकारे दुखवायचा विषय नाही. एखादा दागिना आखूड झाला लांब झाला तरी आपण त्या सराफाकडे जाऊन दुरुस्त करून घेत असतो. आणि एखाद्या नामवंत पेढीत किंवा आमच्या सराफकट्ट्यात असं कुठलाही प्रकार कधीच घडलेला नाही आणि घडणार पण नाही. उलट जिथं जिथं काही त्रुटी असतील तर आम्ही त्या भरून काढतो आणि अत्याधुनिक स्वरूपाचे मशिनरी या आम्ही दागिने बनवताना वापरतो. आणि लोखंडाचं सोनं परीस लावल्यावरच होतं आहे आणि हा परीस तर अजून आजपर्यंत आम्हाला कुणाला सापडलेला नाही. आणि ज्या ग्राहकांचा सुद्धा जे संशय आहे तो संशय त्यांनी मान्य अध्यक्षांपाशी यावं आणि त्यांची जी काय शंका आहे त्याचं निरसन त्यांनी करून घ्यावं. इकडे सुमारे 1.5 लाख रुपयांच्या सोनसाखळीची शास्त्रीय पद्धतीनं पुणे येथून तपासणी केल्यानंतर या सोनसाखळीत निकेलचं प्रमाण 0 असल्याचं निष्पन्न झालं, अशी माहिती किरण जाधव यांनी दिली. पुण्याला जाऊन आम्ही त्याच्या शुद्धतेच्याबद्दल आम्ही चौकशी हे प्रमाणपत्र घेऊन आलेलं आहे. त्याचा हे पुरावा आहे. ह्यात निखेल 0% आहे. ह्यात दिसतंय बघा तुम्हाला हे पुरावा आहेत त्याचे. निखेल 0% आहे हे पुरावा आहे त्याचा. ...1909 पासून सुवर्ण सेवेत विश्वासाचं स्थान निर्माण केलेल्या गणेश रामचंद्र आपटे यांच्याकडून ही फसवणुकीची आणि बनावटीची लुच्चेगिरीची 420 गिरीची अपेक्षा नव्हती, असं मनोगत किरण जाधव यांनी व्यक्त केलं. लोखंड मिश्रित सोनसाखळीच्या व्हायरल पोस्ट संदर्भात आपटे चॅप्टर नंबर 1 अर्थात आपटे धडा क्रमांक 1 नंतर उद्या नव्या पावतीसह हॉलमार्कच्या शिक्क्यासह दुसरा चॅप्टर पाहूया, आपटे चॅप्टर नंबर 2. तोपर्यंत पाहत रहा BR न्यूज चॅनल.